हा, तर या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मागणीवरून या ठिकाणी काल जे विधानसभेचं अधिवेशन होता आणि तिथे विद्यार्थ्यांची जी मागणी होती की वय वाढवून आम्हाला 1 वर्ष पाहिजे. या ठिकाणी आता हे वय वाढवून 1 वर्ष या ठिकाणी आयोगाला द्यायला या ठिकाणी आपण पाहतो हा GR शासनानं काढला की अशा विद्यार्थ्यांचं जे वय वर्ष आहे ते 1 वर्षानं वाढ करण्यात यावी. आता ह्यामध्ये मुद्दा असा आहे की आयोग यामध्ये नेमके कोणकोणत्या पदासाठी वय वाढवणार ह्यामध्ये महत्वाचा विषय. PSI साठी, STI साठी, ASO साठी, ग्रुप C साठी कोणकोणत्या पदासाठी 1 वर्षाचं वय वाढवायचंय हा बॉल आता आयोगाकडे गेलेला आहे. आतापर्यंतच्या अपडेटनुसार विद्यार्थ्यांची मागणी PSIच्या वयाची बऱ्यापैकी होती, पण आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी आहे की इतर ज्या पद आहेत त्या सर्वांसाठीच 1 वर्षाचं वय वाढवावं. आता जरी एकट्या PSI साठी जरी वय वाढवलं तरी तीच घटना होणार की फॉर्म भरायला वेळ विद्यार्थ्यांना द्यावा लागणार. आणि या ठिकाणी जर या तिन्ही पदासाठी वाढवलं तर ग्रुप C साठी विद्यार्थी तशा प्रकारची मागणी धरू शकतात, तिथे वय वाढवण्याची मागणी होऊ शकते. GR तर ऑलरेडीच आहे. आता यामध्ये विषय असा आहे की आपल्याला वय कोणकोणत्या पदाचं वाढवून आयोग देणार हा प्रश्न आयोगाचा आहे, परंतु आपल्यासाठी प्रमुख प्रश्न असा आहे की 5 जानेवारीला जे एक्झाम होणार आहे हे एक्झाम होऊ शकते का. जर वय वाढवून दिलं तर वेळ वाढवून द्यावा लागतो आणि वेळ किमान 15 दिवसाचा द्यावा लागतो. आणि किमान 15 दिवसाच्या वेळेसाठी आयोग निर्णय घ्यायला अजून 3 दिवस घालवणार आणि त्याच्यामुळे 5 जानेवारीची काही परीक्षा होणार नाही अशी शक्यता बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आणि जर ही परीक्षा झालीच नाही तर या ठिकाणी गट क तरी वेळेवर होईल का हा पण प्रश्न पुढे तयार विद्यार्थ्यांचा होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे एक्झाम कधी होतील हा पण आयोग त्यावेळेसच निर्णय घेईल. सद्य स्थितीवरती जर आपण बोलायचं झालं तर 5 जानेवारीला जे एक्झाम होणार आहे तर या एक्झाम बद्दल म्हणजे जे आतापर्यंत आपण पाहतो निरीक्षण करतो त्यावरनं तर असं दिसतं की 5 जानेवारीची एक्झाम पुढे जाण्याची थोडीशी शक्यता तयार झालेली आहे. परंतु तरी विद्यार्थ्यांना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगेल की एक्झाम या ठिकाणी 5 जानेवारी डोक्यात ठेवून तुम्ही तयारी चालू ठेवा. बरं पुढे गेली म्हणून काय अभ्यास तुमचा इटत नसतो, शेळा होत नसतो किंवा त्याला काय बुरशी लागत नसते. या ठिकाणी उलट अजून चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्सच वाढणार आहे. ह्याच्या पलीकडे वेगळा निगेटिव्ह परिणाम तुमच्यावर काय होणार नाही. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ज्यांनी झालाय त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह धरा का तर परत 2024 ची प्री आणि 2025 ची प्री हे जवळजवळ 1-2 महिन्याच्या फरकातच होण्याची शक्यता सुद्धा आहे. आता आपला प्रयत्न जागा वाढवण्यासाठी चालू आहेत, त्याला तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि जागा वाढवण्यासाठी येत्या काही काळात आपण हालचाली करणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी आपल्या युट्यूबला जॉईन नाही त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा का तर जागा वाढण्यासाठी प्रयत्नामध्ये मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.